शिंगणवाडीचा मारुती चाफळच्या परिसरातच हा मारुती स्थापलेला आहे. श्रीरामाच्या मंदिरापासून अवघ्या 1-1.5 किलोमीटर अंतरावर एका लहानशा टेकडीवर शिंगणवाडी गावाच्या शिवारात या मारुतीचं मंदिर आहे. टेकडीला ग्रामीण भाषेत खडी म्हणतात, म्हणून या मारुतीला खडीचा मारुती असेही संबोधतात. शिंगणवाडीचे हे मारुती मंदिर म्हणजे लहान आकाराची घुमटीच आहे. या मारुतीला बाल मारुती असेही म्हणतात. कदाचित या मारुतीची मूर्ती लहान म्हणजे जेमतेम 1 मीटर उंचीची असल्यामुळे त्यास बाल मारुती हे नाव पडले असावं. या मारुतीची मूर्ती उत्तराभिमुख आहे. मूर्तीच्या डावी हाती त्रिशूळ आहे. तसेच मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा अत्यंत रम्य आहे. शिंगणवाडी या गावास लाभलेले स्थान महात्मा ऐतिहासिकदृष्ट्या मोठं व महत्त्वाचं आहे. कारण चाफळ येथील राम मंदिराची उभारणी झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांची भेट याच परिसरात झाली होती. याच भेटीत शिवरायांनी समर्थांचा अनुग्रह घेतला. हा दिवस होता वैशाख शुद्र 9 इसवी सन 1649. समर्थांच्या भेटीसाठी एकदा शिवाजी राजे येथे आले असता त्यांना खूप तहान लागली होती. समर्थांनी त्यावेळी जवळच असलेला एक दगड कुबडीने बाजूला सारला. त्या क्षणी तेथून निर्मळ पाण्याचा झरा वाहू लागला. त्या झऱ्याच्या पाण्याने मग शिवरायांनी आपली तहान भागवली. तेव्हापासून हा झरा सतत वाहतो व तो कुबडी तीर्थ या नावाने ओळखला जातो. चाफळला मठ बांधण्यापूर्वी समर्थांचा मठ प्रथम याच ठिकाणी होता. समर्थांना मुळातच वृक्ष, लता, वनराईंचा वेड असल्याने त्यांनी या स्थळी मोठी फुलबाग तयार केली होती. या स्थळाची व्यवस्था व देखभाल चाफळच्या श्रीराम देवस्थानातर्फे केली जाते. पूजा व हनुमान जयंतीचा महोत्सवही साजरा केला जातो. या दिवशी गावकऱ्यांच्या पुढाकाराने भंडारा केला जातो. हे या स्थानाचे पारंपरिक वैशिष्ट्य आहे.